ओके, कम बॅक. या क्लासमध्ये आपण पुढचा चॅप्टर घेऊ, करंट इलेक्ट्रिसिटी. MHCT कॉर्नर डिस्कशन फ्रॉम आर्यहंत बुक, करंट इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, पेज नंबर 515. ओके, आता करंट इलेक्ट्रिसिटीचं जसं मी डिस्क्रिप्शन समरी करण्यात आय विल नॉट स्पेंड टाईम, ते तुम्ही करा. Before beginning any solving, first of all, reduce the entire content of 5, 6, 10, 15, 20 pages to a couple of pages. एक पेज, दोन पेज मध्ये सगळा चॅप्टर बसवा अख्खा. त्याच्यात फक्त इम्पॉर्टंट फॉर्म्युले, इम्पॉर्टंट कन्सेप्ट जे तुम्हाला फक्त एक्झामच्या अगोदर रिवाईज करायचे आहेत, यू एक्स्ट्रॅक्ट त्यात करा आणि तो पेपर किंवा ती बुक समोर ठेवा अँड देन यू स्टार्ट सॉल्विंग न्यूमेरिकल्स. ओके, आपण ह्याच्या अगोदर बरंच सॉल्विंग ऑलरेडी केलेलं आहे, मी तुम्हाला हे शिकूनही बरेच दिवस झालेले आहेत. नाव वी आर ओनली ॲज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस डिस्कसिंग दिस. तुम्ही प्रत्येक क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करा आणि फक्त आडलं नाही कळलं देन यू लुक ॲट द सोल्युशन्स. लेट अस स्टार्ट फ्रॉम फर्स्ट. पहिला, इन पोटेन्शिओमीटर एक्सपेरिमेंट. आठवा पोटेन्शिओमीटर, डोळ्यासमोर आला का पोटेन्शिओमीटर? In potentiometer experiment, null point is observed at a particular point for a cell on a potentiometer wire x centimeter long. If the length of the potentiometer wire is increased without changing the cell, the balancing length will. बघा balancing length काय असते? पोटेन्शिओमीटर आठवा पहिल्यांदा. पोटेन्शिओमीटर, दिस इज अ नोन सेल. याच्या सिरीज मध्ये आपण काय लावतो? पोटेन्शिओमीटर वायर लावतो ना, अशी जाड वायर असते. ओके ओके, याला वरच्याला आपण प्रायमरी सर्किट जर म्हटलं तर दिस इज अ प्रायमरी सर्किट. ह्याची व्हॅल्यू आपल्याला नोन असते, दिस इज नोन व्हॅल्यू. हिचा आउटपुट जर व्ही असेल तर मला सांगा, आणि ह्याची जर लेंथ एल असेल, या पोटेन्शिओमीटर वायरची लेंथ एल असेल, तर जर ह्याचा झिरो पोटेन्शियल घेतलं, 0 व्होल्ट, तर हे किती झालं? व्ही व्होल्ट होईल ना. हे व्ही व्होल्ट म्हणजे हे व्ही व्होल्ट, हे 0 व्होल्ट म्हणजे हे 0 व्होल्ट. कळतंय का? अच्छा, म्हणजे या लेंथ एल, या वायर लेंथ एलच्या वायरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल ग्रेडियंट तयार झाला? ग्रेडियंट बोला, पोटेन्शियल ग्रेडियंट किती तयार झाला? व्ही बाय एल, हो ना. नाव तुम्ही इथनं दुसरं एक सेल कनेक्ट करा. ह्याचा अननोन सेल आहे, ह्याचा EMF E आहे, ह्याचा इंटरनल रेजिस्टन्स R आहे. ओके, त्यानंतर हा गॅल्व्हॅनोमीटर मधनं पास केला आणि असा जॉकीच्या थ्रू ह्याच्या टच केला, या पोटेन्शिओमीटर वायरवर टच केला. अच्छा, आता आता त्यांनी अगोदर ही समजा लेंथ म्हणलेलं आहे, त्यांनी एक्स आहे, आणि जर त्यांनी ही लेंथ वाढवली, जर त्यांनी पोटेन्शिओमीटरचीच लेंथ वाढवली, तर बाकी सगळं हे आणि हे चेंज न करता तर एक्स काय होईल? वाढेल का कमी होईल? सिंपल आहे. आपण या पॉइंटला जर पी म्हणलं तर आपण आपल्या प्रायमरी सर्किटच्या अनुसार व्हॉट इज पोटेन्शियल ॲट व्ही, व्हॉट इज पोटेन्शियल ॲट पॉइंट पी अकॉर्डिंग टू प्रायमरी सर्किट. मला माहिती आहे पोटेन्शियल ॲट पॉइंट पी काय असतं? पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ. पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे? व्ही बाय एल इंटू बॅलन्सिंग लेंथ जी आहे एक्स. ही बॅलन्सिंग लेंथ आहे ना, म्हणजे इथं नल डिफ्लेक्शन आलेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. अच्छा, आठवा हे रिवाइज करूनच चालू करा बसायला. ओके, दिस इज पोटेन्शियल ऑफ पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू प्रायमरी सर्किट. सेकंडरी सर्किटच्या नुसार पॉइंट पीचं पोटेन्शियल किती असला पाहिजे? हे 0 व्होल्ट म्हणजे हे पण 0 व्होल्ट, हे 0 व्होल्ट म्हणजे हे 0 व्होल्ट, म्हणजे इथनं इथं गेलं की ई झालं, इथलं पोटेन्शियल ईनी वाढलं. ओके, इथनं ई तर इथलं पण ई. का? कारण या रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप होणारच नाही पोटेन्शियलचं. का? कारण इथं नल डिफ्लेक्शन असल्या कारणाने देर इज नो करंट फ्लोईंग इन सेकंडरी सर्किट. या सर्किटमध्ये करंट फ्लो होतच नाहीये, म्हणजे याचा ड्रॉप झाला तरी किती होत असतो? IR होत असतो ना, रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉप IR. पण अरे आय 0 आहे, आय 0 आहे म्हणलं तर हा ई, तर हा पण ई, आणि हा ई म्हटल्यानंतर हा पण सगळा ई, म्हणजे पोटेन्शियल ऍट पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू सेकंडरी सर्किट ई आहे. अच्छा, आता त्यांनी तुम्हाला काय विचारलंय? एल आणि एक्सचं रिलेशन विचारलेलं आहे. ई आणि ई सेम आहे, म्हणजे काय झालं? याचा रेशो सेम असल्यामुळे काय झालं? एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. ई रेशो कॉन्स्टंट आहे ना, ई कॉन्स्टंट आहे, व्ही कॉन्स्टंट आहे, म्हणजे एक्स बाय एल चा रेशो कॉन्स्टंट आहे, म्हणजे दोघांचं डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. अच्छा, मग त्यांनी याच्यात काय केलेलं आहे? जर एक्स वाढवला, सॉरी एल वाढवला तर एक्स वाढणार. आन्सर आहे इन्क्रीजेस. कळतंय? सेकंड, इन बॅलन्स्ड मीटर ब्रिज, ओके, द रेजिस्टन्स ऑफ ब्रिज
is 0.1 ohm centimeter. Okay, unknown resistance X connected in left gap, right gap मध्ये 6 आहे. Null point divides the wire in the ratio 2:3. Find current drawn from the battery. अच्छा, ओके, काय म्हणलं त्यांनी? This is left gap, this is right gap. ओके, मधनं इथनं जॉकी असं लावला आणि ही ती मीटर ब्रिजची वायर आहे जी 1 मीटर लांबीची आहे ना, 1 मीटर लेंथ. ओके, आणि हे असं जोडलेलं आहे का सेलला, 5 व्होल्टच्या सेलला जोडलेलं आहे. ओके, असं सगळं सीन आहे. हे त्यांनी एक्स म्हणलेलं आहे आणि हे काय म्हणलं? राईट गॅपमध्ये किती आहे? राईट गॅपमध्ये किती दिलाय? 6 दिलाय, 6 ओम, आणि हे एक्स ओम आहे. ओके, फाईन. आणि हा रेशो हे किती दिलाय त्यांनी? हा रेजिस्टन्स दिला त्यांनी आय थिंक 0.1 ओहम पर सेंटीमीटर असायला पाहिजे. त्यांनी काय दिलंय? 0.1 ओहम सेंटीमीटर आहे. मिसप्रिंट. ओहम सेंटीमीटर रेजिस्टन्स कधीच नसतो, ओहम पर सेंटीमीटर असतो रेजिस्टन्स, म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे ना तो. अच्छा, आणि ही बॅलन्सिंग लेंथ किती इज टू किती आहे? दिस इज 2:3 ना. म्हणजे ही जर लेंथ एल असेल तर मला सांगा, लेंथ 100 सेंटीमीटर असते ना, 100 सेंटीमीटरला तुम्ही जर 2:3 ने मल्टिप्लाय केलं, 2:3 रेशो मध्ये डिवाइड केलं, 5 झालं, 20 झालं, 20 जोडे 40, म्हणजे झालं हे झालं 40 सेंटीमीटर आणि हे झालं 60 सेंटीमीटर. मी काय केलं? 100 सेंटीमीटरला 2:3 रेशो मध्ये डिवाइड केलं ना, म्हणजे ही रेशो ही झाली 40 लेंथ आणि ही. ओके, आता प्रत्येक सेंटीमीटरचा रेजिस्टन्स जर 0.1 असेल तर 40 सेंटीमीटरचा किती असेल? 0.1 इंटू 40 म्हणजे हा झाला रेजिस्टन्स 4 ओहम आणि हा झाला रेजिस्टन्स 6 ओहम. अरे कळतंय? बर, आता या सेटअप मध्ये नल डिफ्लेक्शन आलेलं आहे. दिस इज नल डिफ्लेक्शन. अच्छा, नल डिफ्लेक्शन म्हणजे काय? हा आता व्हीटस्टोन ब्रिज झाला, बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज. आठवा, बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज मध्ये काय असतं? दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस, और दिस अपॉन दिस इक्वल टू दिस अपॉन दिस, और मी तुम्हाला एक सिंपल सांगितलं, प्रोडक्ट ऑफ ऑपोजिट रेजिस्टन्सेस इज कॉन्स्टंट. असं घ्या बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिजला. म्हणजे काय लिहू मी? 6x इज इक्वल टू 4 इंटू 6, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आली 4 ओम, याची किती व्हॅल्यू आली? ह्याची 4 ओम. अच्छा, आता या केसमध्ये यातनं किती करंट निघाला? त्यांनी तुम्हाला आय काढायला सांगितलंय. करा आय. कसं करणार? सिरीज 6 4 10, 6 4 10 सिरीज, 10 10 पॅरल, म्हणजे 5 टोटल. इक्विव्हॅलंट काय रेजिस्टन्स झाला? 5, आणि करंट असतो V बाय R, म्हणजे 5/5 बिकम्स 1 एम्पियर. हा काय करंट झाला? 1 एम्पियर. ओके, नेक्स्ट तिसरा, रेजिस्टन्सेस इन लेफ्ट गॅप राईट गॅप ऑफ मीटर ब्रिज आर 20-30. बरं, परत मीटर ब्रिजच आहे. हे सगळं काढा. काय म्हणतात? रेजिस्टन्स इन लेफ्ट अँड राईट गॅप ऑफ मीटर ब्रिज इज 20-30 ओहम रिस्पेक्टिव्हली. 20 ओहम आणि हे 30 ओहम. लक्षात घ्या, मी तुम्हाला समजावून सांगतोय हे, म्हणून मी हे सर ड्रॉइंग करतोय. तुम्हाला एक्झाम मध्ये इतका वेळ लागणार नाही सॉल्व्ह करायला. तुमचं जर प्रॅक्टिस असेल तर यू डोंट इवन हॅव टू डू द ड्रॉइंग, किंवा एक रफ ड्रॉइंग पण होऊन जाईल. 20 ohm 30 ohm respectively. When the resistance of the resistances in left gap is reduced to half, then the balance point shifts by. एक सिंपल गोष्ट करा. हे थोडंसं ॲनालिटिकली सॉल्व्ह करायचं झालं तर तुम्ही हे काहीतरी आर म्हणा, ह्याला आर म्हणा, आणि हे जर एल लेंथ असेल बॅलन्सिंग लेंथ तर ही काय होईल? 1 - एल आहे. की मला याची काही घेणं देणं नाही, पण एल घेऊन चालू. अच्छा, ही पहिल्या केसमध्ये. अच्छा, म्हणजे मला या आरचं आणि एलचं काही रिलेशन जर काढता आलं तर मला हे काढता येईल ना की जे आरला हाफ करा, डबल करा, ट्रिपल करा, 4 टाइम्स करा, एल काय येईल आय कॅन फाइंड आउट. अच्छा, म्हणजे या आरचं आणि एलचं रिलेशन कसं काढता येईल? अगेन हा बॅलन्स जर असेल तर अपोजिट प्रोडक्ट कॉन्स्टंट, म्हणजे असं लिहू का मी? आर इंटू 1 - एल इज इक्वल टू 30L असं लिहू. अच्छा, आता आर आणि एलचं मला रिलेशन हवं आहे. सो हाऊ डू आय डू विथ इट? ओके, लेट मी टेक इट हिअर. 1/L - 1 इज इक्वल टू 30/R. अरे झेपते काय केलं मी? म्हणजे 1/L इज इक्वल टू 30 + R/R. म्हणजे L ची व्हॅल्यू किती आली? एनिवे, म्हणजे आय गेट L ची व्हॅल्यू किती आली?
R अपॉन 30 प्लस R. अच्छा, दिस इज द बॅलन्सिंग लेंथ. कळतंय का? ओके. आता हे म्हणजे बेसिकली हे रिलेशन झालं या सेटअपसाठी, बॅलन्सिंग लेंथ आणि या आरचं असं रिलेशन झालं. अच्छा, तर त्यांनी म्हणलेलं की आर जर अर्धा केला तर नवीन बॅलन्सिंग लेंथ काढू पहिलं. मग एल डॅश करू. समजा आर अर्धा केला, नाव द नेक्स्ट आर इज R/2. ओके, तर मग नवीन बॅलन्सिंग लेंथ समजा मला काय माहितीये, तुम्हाला हे शिकवल्यानंतर मी सांगितलं होतं, जर मी हा रेजिस्टन्स कमी केला तर बॅलन्सिंग पॉईंट जवळ शिफ्ट होईल, इथं लेफ्टला शिफ्ट होईल. हा वाढवला इथं शिफ्ट होईल. अरे कळतंय? असं का शिफ्ट होईल? लक्षात घ्या, हा रेशो कॉन्स्टंट पाहिजे ना प्रोडक्ट. जर हा कमी केला तर ह्याचा आणि ह्याचा प्रोडक्ट कॉन्स्टंट राहण्यासाठी हा वाढवावा लागेल, ही लेंथ वाढवावं लागेल, म्हणजे हा पॉईंट लेफ्टला शिफ्ट होईल. आठवा, आम्ही सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे जेव्हा मी शिकवलंय तुम्हाला तेव्हा. फाईन. म्हणजे आता हा हाफ केला, हा हाफ केला म्हणजे ही लेंथ कमी होणार. म्हणजे आता नवीन समजा बॅलन्सिंग पॉईंट, अगोदर हा पी होता, आता पी डॅशला आला, आणि नवीन लेंथ समजा एल डॅश, नवीन बॅलन्सिंग लेंथ लेफ्टला शिफ्ट होणार. दॅट इज फॉर शुअर, यात काही वाद नाहीये. ओके, आता एल डॅश, मला एल डॅश सांगा, एल डॅश कसा काढता येईल? आता हा आर अर्धा झाला ना, म्हणजे आय कॅन से एल डॅश इज इक्वल टू द न्यू एल डॅश इज R/2 30 प्लस R/2. म्हणजे काय झालं? R/60 प्लस R असं लिहू का मी याला? अच्छा, तर मला काय दोन्हीचा शिफ्ट विचारली, किती नी शिफ्ट झाला काढायला सांगितलंय, म्हणजे एल मायनस एल डॅश काढायला सांगितलंय. मग व्हॉट इज शिफ्ट? शिफ्ट इज इक्वल टू, जे मला आन्सर आहे किती यायला पाहिजे, एल मायनस एल डॅश. ओके, एल मायनस एल डॅश विच इज R/30 प्लस R मायनस R/60 प्लस R. अच्छा, आता हे सॉल्व्ह अजून घाण काय तर करण्यापेक्षा आरची व्हॅल्यू 20 आहे ना, टाकून द्यायचं 20. काय येईल मग हे? 20/50 मायनस 20/80. ओके, त्यातनं आता 2 कॉमन काढा, 1/5 येईल, मायनस 1/4, 1/8 सॉरी येईल. कळतंय? ओके, हे काय होईल? 6/40 मेक्स इट 3/20 मेक्स इट 0.15 मीटर, म्हणजे 15 सेंटीमीटर. किती शिफ्ट होणार आहे? 15 सेंटीमीटरने शिफ्ट होणार. असा एक आन्सर आहे तुकडं. 15 सेंटीमीटर टू द लेफ्ट, पहिलाच ऑप्शन आहे. अरे कळतंय? कळतंय? ओके, दुसरा क्वेश्चन झाला. गो टू थर्ड क्वेश्चन. थर्ड झाला. फोर्थ, पोटेन्शियोमीटर वायर. परत पोटेन्शियोमीटर आला. पोटेन्शियोमीटर वायर ऑफ अ लेंथ 10 मीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ बॅटरी. द EMF ऑफ द cell balances against 250 centimeter length of the wire. Okay, if length of the potentiometer is increased by 1 meter, the new balancing length. परत त्याचे परत हाच रिलेशन आहे. हां, त्याने काय म्हणलंय, आपण डायरेक्ट प्रोपोर्शन काढलेलं आहे ना, कळतंय का? ओके, यू नो दिस, हे ऑलरेडी आहे. म्हणजे काय, बॅलन्सिंग लेंथ आणि ओरिजिनल लेंथ डायरेक्शन डायरेक्ट प्रपोर्शन आहे. म्हणजे आय कॅन से L1/L2 इज इक्वल टू X1/X2. X1 आहे बॅलन्सिंग लेंथ. अच्छा, L1 जुनी काय 10 मीटर दिली ना त्यांनी, आणि L2 11 एकनी वाढवली, नवीन लॉंग लेंथ. अच्छा, अगोदरची बॅलन्सिंग लेंथ 250 सेंटीमीटर होती ना, कळतंय? ओके, 250 सेंटीमीटरच ठेवू. तर मला X2 काढायची आहे. ओके, तर काय होईल? X2 इज इक्वल टू 25 इंटू 11, 11×55, 11×22 आणि 5 27. हे काय झालं? सेंटीमीटर. X2 इज इक्वल टू म्हणजे 2.75 मीटर नवीन बॅलन्सिंग लेंथ आहे. अरे कळतंय? हां, डी ऑप्शन. डी ऑप्शन आहे का? बेटर. अरे कळतंय? ठीक आहे, तेच करतोय आपण. बॅलन्सिंग लेंथ एक वाढवलं की हे काय होईल, हे कमी केलं हे काय होईल, रिलेशन्स काढतोय. अच्छा, फिफ्थ, रेंज ऑफ अ गॅल्व्हनोमीटर इज V when, एक मिनिट, लेट मी क्लीन द बोर्ड फर्स्ट. Range of galvanometer is V when 50 ohm resistance is connected in series. Its range gets doubled when 500 ohm resistance is connected in series. The question is galvanometer resistance क्या है? अच्छा, सुनो, क्या होता है? दिस इज गॅल्व्हनोमीटर ना, आणि ह्याच्या सिरीजमध्ये जेव्हा तुम्ही रेजिस्टन्स जोडता तेव्हा ह्याला काय होतं? दिस इज नाव वोल्ट मीटर ना. आपण वोल्ट मीटरमध्ये असं जोडतो, सिरीजमध्ये रेजिस्टन्सचे शंट म्हणतो आपण याला, आणि ह्याचा जर रेजिस्टन्स RG असेल
ओके. तर ओके, तर आपण कसं करतो, यातनं हा जो करंट यातनं फ्लो होतोय आय जी, हा करंट डायरेक्ट दाखवेल तो. तर मग काय लिहिता येईल मला, टोटल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दिस आणि दिस काय लिहिता येईल मला, व्ही. हा पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, ह्याचा टोटल रेजिस्टन्स किती आहे, आय जी इंटू एस प्लस आर जी ना. हा तर आपला बेसिक फॉर्म्युला आहे, कळतंय. ओके, तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, ओके, रेंज व्ही आहे जेव्हा 50 ओम रेजिस्टन्स आहे. ओके, रेंज व्ही आहे जेव्हा काय 50 ओम रेजिस्टन्स 50 ओमचा आहे. ओके, म्हणजे आय जी इंटू 50 प्लस आर जी असं आहे. ओके, आणि काय होतं, इट्स रेंज गेट्स डबल्ड. म्हणजे आता हे काय झालं, 2V झालं, की काय झालं तेव्हा, जेव्हा वेन 500 ओम रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे आता 50 ऐवजी आता शंट किती लावला, 500 लावला. ओके, तुम्हाला त्यांनी आर जी विचारलेलं आहे, डू इट, रेशो घ्या, काय येईल हे, 2 इज इक्वल टू 500 प्लस आर जी अपॉन 50 प्लस आर जी. कळतंय, काय येतं हे, 100 प्लस 2 आर जी, असं करू का, मी काय म्हणतो मग, आर जी इज इक्वल टू 400. आन्सर डायरेक्ट सॉल्व मारला मी, 400 शुड बी द आन्सर. ओके, पुढचा प्रॉब्लेम बघू. 4 पर्यंत झालेत ना आपले, पाचवाही झालाय, 6वा. In Wheatstone bridge, 3 resistors PQR are connected in arms, 3 arms in order, and 4th arm is formed by 2 resistors S1 S2 connected in parallel. The condition for bridge to be balanced is P by Q is equal to PQR आणि S1 S2 असे आहेत ना हे. ओके, आणि हा मध्ये एक कुठला तरी अननोन, किंवा ह्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण बॅलन्स करायचंच आहे आपल्याला ते. पी क्यू आर हे S1 आणि हे S2 असं आहे. तर त्यांनी बॅलन्स करायचं जर असेल तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, पी बाय क्यू शुड बी हाऊ मच. आपल्याला काय माहिती, ह्याचं किती होईल, बॅलन्सिंग आपलं कंडिशन काय आहे, प्रोडक्ट ऑफ ऑपोजिट शुड बी सेम ना. म्हणजे पी आर शुड बी इक्वल टू क्यू इंटू S1 S2 अपॉन S1 प्लस S2. तुम्हाला पी बाय क्यू पाहिजे, वाव, अपॉन आर S1 प्लस S2. असं काय आन्सर दिसतंय का. पुढे बघा, त्याचा सिम्पल प्रॉब्लेम, म्हणजे आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये पहिले तर थोडं पोटेन्शियोमीटरचे थोडा विचार करायचे होते गोष्टी, पण हा प्रॉब्लेम सिम्पलेस्ट प्रॉब्लेम, हा 10वीतली मुलं जे थोडा रेजिस्टन्स शिकतात ते पण करू शकतील. ओके, wire of resistance 4 ohm is stretched to twice its original length. The resistance of the stretched wire. ओके, आपण हे बघितलेलं आहे की स्ट्रेच करून वायर वाढवणं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, असे प्रॉब्लेम्स कसं करायचे. समजा ही ओरिजिनल वायर आहे, लेंथ L आणि एरिया A. 2 वेगळ्या केसेस बघूयात. हे मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं आहे, पण एकदा परत एकदा सांगतो. बघा हे, ओके, हा पण एरिया L, लेंथ L. ओके, एरिया A, लेंथ L. अच्छा, आता मी काय करतो, दोन्ही केसेसमध्ये सेम एरिया आहे, सेम लेंथ आहे, 2 वेगळे केसेस बघतोय फक्त मी. या केसमध्ये काय करतो मी, स्ट्रेच करून ह्याला दुप्पट केली, समजा स्ट्रेच करून, ठीक आहे. ओके, आता काय झालं, स्ट्रेच, आता नवीन लेंथ काय झाली, 2L झाली. नवीन लेंथ समजा काय झाली, 2L झाली. म्हणजे ही L होती आणि मी स्ट्रेच करून L केली, स्ट्रेच करून L केली. तर मला सांगा, एरिया A राहील का, एरिया तोच राहील का, स्ट्रेच केल्यानंतर. नाही, स्ट्रेच केल्यानंतर एरिया कमी होणार ना, कळतंय. अच्छा, आणि या केसमध्ये काय करतो मी, याच कंडक्टरला अजून एक वायर चिटकवली अशी, स्ट्रेच नाही केली, स्ट्रेच करून ओढून ताणून लेंथ डबल नाही केली. काय केली मी, फक्त ही वायर आधीला हात न लावता बाकीचे दुसरी अशी सेम मटेरियलची सेम 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 आयडेंटिकल वायर येऊन ह्याला चिटकवली, अटॅच केली, वेल्ड केली, काही म्हणाय.
ओके, आता दोन्हीमध्ये फरक आहे. बघायला गेलं तर दोन्हीची लेंथ 12 आहे, हा पण 12 आहे, हा पण 12, दोन्हीचा रो पण रो आहे, पण फरक आहे, दोन्हीचा ए वेगळा आहे. या केसमध्ये ए कमी होणार, या केसमध्ये ए तोच राहणार. अच्छा, या केसमध्ये सिम्पल आहे, ह्याचा जर रेजिस्टन्स जर इनिशियल रेजिस्टन्स आर असेल जेव्हा सिंगल एल लेंथचा, तर आता टोटल किती असेल रेजिस्टन्स आपल्याला माहिती, आर इज इक्वल टू रो एल बाय ए ना, म्हणजे आर इज प्रपोर्शनल टू एल बाय ए ना, कळतंय. ह्याच्यामध्ये ए मध्ये काही चेंज नाहीये, म्हणजे डायरेक्टली इन दिस ए पण कॉन्स्टंट असल्यामुळे आर प्रपोर्शनल टू एल, म्हणजे एल दुप्पट झाली तर नवीन आर डॅश काय झाला, तो पण आरच्या दुप्पट झाला. कळतंय, हे सिंपल मॅथ आहे. ओके, याच्यात काय होतं, ह्याच्यामध्ये आर प्रपोर्शनल टू एल बाय ए आपण जे लिहितो, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या ए कॉन्स्टंट नाहीये, ह्याच्यामध्ये ए व्हेरिएबल आहे. म्हणजे मला काय लिहावं लागेल, R1 बाय R2 इक्वल टू L1 बाय L2 इंटू A2 बाय A1. अरे कळतंय, अच्छा. मग काय मला कळता येईल, ए आणि एलचं काहीतरी रिलेशन पाहिजे ना. अच्छा, एरिया कमी होणार, किती कमी होणार, समजा हा काहीतरी A1 आहे, तर आता किती कमी होणार, किंवा ए आपलं जुनं एच घेऊन चालू, किती कमी होणार मला सांगा. अगोदर जरी मी हे स्ट्रेच करून दुप्पट केली, वायर ओढली, तरी अशी कुठली क्वांटिटी पॅरामीटर आहे जी सेम राहते, त्याच्यात काही चेंज होत नाही, तो म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ना, व्हॉल्यूम अगोदर जे सिलेंड्रिकल व्हॉल्यूम होतं तेच व्हॉल्यूम आता राहणार आहे. टोटल व्हॉल्यूम हॅज टू बी सेम. म्हणजे मला सांगा असं लिहू का मी, व्हॉल्यूम इज V1 इक्वल टू V2, इनिशियल व्हॉल्यूम शुड बी इक्वल टू फायनल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम काय होतं, A1 L1 इक्वल टू फायनल व्हॉल्यूम होता A2 L2. म्हणजे मला असं लिहिता येईल का की A2 बाय A1 इज इक्वल टू L1 बाय L2. अरे लिहू का असं, हां आता हे सबस्टिट्यूट करा इथं, मग काय मला मिळालं, R1 बाय R2 इज इक्वल टू L1 बाय L2 इंटू L1 बाय L2. म्हणजे काय झालं, हे L1 बाय L2 चा होल स्क्वेअर. आता मी हे जनरलाइज केलं, समजा ही स्ट्रेच करून मी लेंथ n टाइम्स वाढवली, तर फायनल आता हे या केसमध्ये ते दुप्पट झाली ना लेंथ, म्हणजे काय झालं, R1 बाय R2 इज इक्वल टू L1 जर L आहे इनिशियल, L2 काय झाली 2L चा स्क्वेअर, म्हणजे काय झालं हे 1/4. म्हणजे R2 बिकम्स 4 टाइम्स R1, फायनल रेजिस्टन्स बिकम्स 4 टाइम्स दॅट ऑफ R1. म्हणजे असं म्हणू का मी, जर एखाद्या वायरची लेंथ, इफ असं कन्क्लुजन असं लिहू का, इफ अ वायर इज स्ट्रेच्ड तर काय होतं, न्यू रेजिस्टन्स बिकम्स, किंवा आर डॅश म्हणू, न्यू रेजिस्टन्स बिकम्स एन स्क्वेअर टाइम्स इनिशियल. आर एफ फायनल म्हणा आणि हे इनिशियल म्हणा. फायनल रेजिस्टन्स बिकम्स एन स्क्वेअर टाइम्स दॅट ऑफ इनिशियल. कळतंय, एन स्क्वेअर. हां, आता जर मी हे लेंथ स्ट्रेच करून दुप्पट बनवली, तर हे 2 इंटू 2चं स्क्वेअर 4 टाइम्स झालं, बघा झालं. हे जर स्ट्रेच करून लेंथ 3 टाइम्स बनवली, 3 टाइम्स वाढवली, तर दिस रेजिस्टन्स विल बिकम 9 टाइम्स. अरे कळतंय का, एन स्क्वेअर कुठून आलं बघा, हा स्क्वेअर, कळतंय का, राईट, दॅट्स इट. ओके, याच्यामध्ये असं होणार नाही, ह्याच्यामध्ये वायर स्ट्रेच केलीच नाहीये, एक वायर ऑलरेडी होती, त्याला फक्त त्याच सारखी वायर, आयडेंटिकल वायर दुसरी जोडून टाकली. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये काय होतं, आर फायनल इज सिम्पली एन टाइम्स आर. जर लेंथ एन टाइम्स फक्त वाढवली, एन टाइम्स फक्त अटॅच करून वाढवली, स्ट्रेच नाही केली, तर आर फायनल बिकम्स एन टाइम्स आर इनिशियल. आणि स्ट्रेच केल्यानंतर आर फायनल बिकम्स एन स्क्वेअर टाइम्स आर इनिशियल. हे इम्पॉर्टंट आहे. हे आय थिंक मी तुम्हाला तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पण एक छोटा व्हिडिओ बनवून टाकलं होतं, ते तेव्हा कळलं असेल तर व्हेरी 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 गुड, नसेल कळलं तर आत्ता कळून घ्या. हां, तर ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, अगोदर 4 ओम रेजिस्टन्स होता आणि टॉईस लेंथ वाढवली, लेंथ किती टॉईसने स्ट्रेच केली ना. हां, म्हणजे आता 4 टाइम्स वाढला पाहिजे, म्हणजे नाव न्यू रेजिस्टन्स शुड बी 16 ओम. ठीक आहे. 8. Internal resistance of a 2.1 volt cell which gives a current of 0.2 ampere through a resistor 10 ohm is, okay, बघा, internal resistance, where it is gone, internal resistance of a 2.1 volt cell, म्हणजे ओके, EMF काय दिलेला आहे,
असं असतं ना ही सेल. ओके, आणि हा एक्सटर्नल रेजिस्टन्स, हा कॅपिटल आर हा इंटरनल रेजिस्टन्स, आणि ह्याचा EMF ई असेल आणि हा करंट आय असेल. तर त्याच्यामधलं रिलेशन काय आहे? ओके, आता त्यांनी काय दिलं आहे? ई दिलेलं आहे 2.1 वोल्ट. आर तुम्हाला काढायचा आहे. आय काय दिलेला आहे? 0.2 एम्पियर दिलेला आहे, आणि बाहेरचा रेजिस्टन्स दिला आहे 10 ओम. काय करता येईल? आय इक्वल टू ई बाय टोटल रेजिस्टन्स ऑफ सर्किट. हे आणि हा सिरीजमध्ये आहेत ना एकमेकांच्या. ओके, मग मला आर काढायचं आहे, तर सबस्टिट्यूट करा. 0.2 इज इक्वल टू 2.1 अपॉन 10 प्लस आर. अरे कळत आहे? 2 प्लस 0.2 आर इज इक्वल टू 2.1, म्हणजे 0.2 आर इज इक्वल टू 0.1 आर इज इक्वल टू 0.5 ओहम. Is that the answer? Yes. Ninth, the resistances of 4 arms of PQRS in Wheatstone bridge are 10, 30, 30, 90 respectively. The EMFs of an internal resistance of cell is 7, 5. Okay, if the galvanometer is 50 ohm, the current drawn. बघा, typical question. सॉल्व करायची गरजच पडली नाही पाहिजे ही. आय होप तुम्हाला आलेलं असेल हे. ओके, कनेक्शन असं आहे. आता त्यांनी गॅल्व्हनोमीटर असं म्हणलेलं नाही आहे की त्याच्यात लावा म्हणून, पण दॅट इज द अंडरस्टँडिंग. त्यांनी सांगायला पाहिजे गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड, पण त्यांनी व्हीटस्टोन ब्रिज म्हणलं, याचा अर्थ इथं काहीतरी पाहिजे ना मध्ये रेजिस्टन्स, तरच त्याला व्हीटस्टोन ब्रिज म्हणतो ना आपण. म्हणून गॅल्व्हनोमीटर मध्येच लावूयात. आणि हा इंटरनल रेजिस्टन्स आहे, हा काय 7 वोल्ट आहे, हे 5 ओहम आहे, हे काय आहे 10 ओहम आहे, हे आहे 90 ओहम आहे, हे 30 आणि हे 30 आणि हे 50, असं काहीतरी व्हॅल्यूज दिलेले आहेत त्यांनी. अच्छा, मला सांगा हा बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे? दिस इज बॅलन्स्ड. लक्षात घ्या, आपल्याला मॅक्सिमम 99% 99.99% आपल्याला किंवा 100% म्हणून चालता येईल, व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स्डच असेल आपल्यासाठी. मेन्समध्ये वगैरे असे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये अनबॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज जनरली बॅलन्सच असतात. पण अनबॅलन्स असेल तर त्याला सॉल्व्ह करायला वेळ लागेल, त्याची मेथड वेगळी आहे. एक मिनिट. तर पुढे काय करता येईल? हे बॅलन्स्ड आहे म्हणजे याच्यातनं काही कनेक्ट नाही. बघा बॅलन्स आहे ना, हे प्रोडक्ट 900 900 प्रोडक्ट सेम आहे अपोजिटचा, बॅलन्स्ड आहे. ओके, म्हणजे यातनं काही करंट पास होत नाहीये. म्हणजे आता हे दोन सिरीजमध्ये 40, हे दोन सिरीजमध्ये 120, 40 आणि 120, 1/40 1/120 मेक्स इट काय होईल? 120 काय होतं ते? 120 इंटू 40 अपॉन 120 प्लस 40. हे करा, घोटाळा सॉल्व करा. 12×4 = 48 बाय 160. दिस बिकम्स 30. 30 ओहम झाले हे 30 आणि हा 5 35, टोटल 35 ओहम त्याचा रेजिस्टन्स झाला. या सर्किटचा रेजिस्टन्स 35 झाला, आणि 7 आहे म्हणजे किती एम्पियर? आय इक्वल टू व्ही बाय आर, म्हणजे 1/5 म्हणजे 0.2 एम्पियर. अरे कळत आहे का? हा सिम्पलच क्वेश्चन आहे ना. 9. Then there is 10. What is the maximum power output that can be obtained from a cell of E and internal resistance R? This is a good question. बघा, एक मिनिट मी हे एरेज करतो. हा एक चांगला क्वेश्चन आहे, नीट लक्ष द्या. मला एक सांगा, अशी बॅटरी EMF आहे आणि हा इंटरनल रेजिस्टन्स R आहे, आणि ही बॅटरी जर मी एका लोड रेजिस्टन्सला कनेक्ट केली, लोड म्हणजे काय? लाईट, फॅन, बल्ब, तुमचा जो काही एक्सटर्नल रेजिस्टन्स असतो तो. अच्छा, असं कनेक्शन झालं तर मला सांगा किती पॉवर या सेलनी किती पॉवर बाहेर फेकली? सेलची पॉवर किती असते? व्ही इंटू आय असते पॉवर, किंवा I²RT. अरे कळतंय का? I²RT नाही, I²R. आठवा, पॉवर काय आहे? V इंटू आय किंवा I²R. ओके, V² बाय R. ओके, हे ठीक आहे, पॉवरचे फॉर्म्युले आहेत ना, पॉवर असोसिएटेड विथ द सर्किट. आता ही पॉवर सप्लाय तर सेलच करणार आहे ऑब्व्हियसली. अच्छा, मला सांगा यातला कुठलाही फॉर्म्युला होता, समजा I²R उचलू, सिम्पल आहे. बोला, आय किती व्हॅल्यू आहे?
हा करंट किती सोडणार आहे तो? I इज इक्वल टू टोटल सप्लाय पोटेन्शियल डिफरन्स किती आहे अक्रॉस आणि रेजिस्टन्स ऑफ द सर्किट R प्लस आर ना, हा करंट आहे ना. ओके, म्हणजे P जर मी आय स्क्वेअर आर घेतलं तर काय होईल? ई स्क्वेअर बाय आर प्लस आर होल स्क्वेअर इंटू आर ना. कळत आहे? अच्छा, आता मला काय करायचंय? ही पॉवर आहे, मला त्यांनी काय विचारलेलं आहे? व्हॉट हॅव दे आस्क्ड? what is maximum power output that can be obtained from a cell of EMF and internal resistance R. अच्छा, आता इंटरनल रेजिस्टन्स आर तर त्या सेलचा फिक्स्ड आहे, तो तर मला काही चेंज करता येत नाही. ती गिवन सेल आहे, त्या गिवन सेलची आर प्रॉपर्टी आहे. हा, पण हा जो बाहेरचा आर आहे त्याने दिलेलाच नाहीये, म्हणजे बाहेरचा आर माझ्यावर आहे. मी R1 R2 R3 किती घेऊ शकतो? याला छोटा बल्ब लावला, मोठा बल्ब लावला, हॅलोजन लावला. आय कॅन यूज दिस आर एनी व्हॅल्यू, बट आय हॅव टू यूज दिस आर इन सच अ वे की मला काय पाहिजे? मॅक्सिमम पॉवर यातनं एक्स्ट्रॅक्ट झाली पाहिजे. ऍक्च्युअली या थेरमला म्हणतात, मी तुम्हाला दाखवतोय जे आहे ह्याला म्हणतात मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम असं त्याचं नाव आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुमच्या नोट्समध्ये हे लिहून घ्या. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट दिस मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. ओके, तर काय आहे हा थेरम? काय सांगतो? जेव्हा असं सगळं गिवन आहे तर तेच तुम्हाला सांगतोय पुढे. ते तुम्हाला प्रूव्हही करून दाखवतो. हा करंट त्यातनं फ्लो होतोय, त्यात पॉवर किती एमिट करतोय बॅटरी सेल, किती पॉवर लावतोय? आय स्क्वेअर आर ना, इतकी पॉवर लावतोय सेल. अच्छा, पुढे आता मला जर पॉवर मॅक्सिमम पाहिजे, ही पॉवर मॅक्सिमम जर पाहिजे तर मला काय माहिती आहे आपल्याला? लक्षात घ्या, पॉवर मॅक्सिमम हवं असेल तर काय कंडिशन फॉर मॅक्सिमा आठवा. कंडिशन फॉर मॅक्सिमा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. अच्छा, आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? विथ रिस्पेक्ट टू सम व्हेरिएबल. मला सांगा सर्किटमध्ये व्हेरिएबल काय आहे? हे तरी सेल दिलेली आहे मला, फिक्स आहे, ह्यात काही व्हेरी करण्यासारखं नाही, पण हे व्हेरिएबल आहे आर. तर मला काय पाहिजे? फॉर कंडिशन फॉर मॅक्सिमा, फॉर मॅक्स पॉवर टू बी पी मॅक्स, मी काय करतो? डीपी बाय डी आर, ह्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल एक्सटर्नल रेजिस्टन्स ना आर शुड बी 0. अच्छा, आता ह्याला डिफरन्शिएट करा. ओके, आता कसं करणार? डी बाय डी आर ऑफ ई स्क्वेअर आर बाय आर प्लस आर होल स्क्वेअर, ह्याचा डिफरन्शिएशन करा तुम्ही. यू नो हाऊ टू डू इट. ई स्क्वेअर तरी कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे, बाहेर काढा. ई स्क्वेअर बाहेर काढला, आर बाय आर स्क्वेअर, तुम्ही ते एक्स बाय व्ही, एक्स बाय वाय किंवा ते तुमचा यू बाय व्हीचा काय रूल आहे तो लावा, किंवा एक सिम्पल करता येईल ना, हे आर इंटू 1/r प्लस आरचा होल स्क्वेअर असं करता येईल ना, आणि त्या प्रोडक्ट रूलने तुम्हाला करता येईल. यू वॉट यू वॉन्ट टू डू इट. तर तसं जर केलं मी तर काय येईल? 1/r प्लस आर होल स्क्वेअर प्लस -2 येईल ना, -2r r प्लस आर चा क्यूब, हे डिफरन्शिएशन आहे याचं. ओके, आणि दिस शुड बी इक्वेटेड टू 0. बरं, मग काय सिम्प्लिफाय करता येईल? ई स्क्वेअर 0 झाला, हे सगळं 0 झालं, म्हणजे काय? हे आर प्लस आर, ओके, -2r शुड बी 0, म्हणजे काय झालं? आर शुड बी इक्वल टू कॅपिटल आर. व्हेरी इम्पॉर्टंट. या थेरमला म्हणतात मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. म्हणजे कुठल्याही बॅटरीकडनं, एका कुठल्याही बॅटरीतनं मॅक्सिमम पॉवर एक्स्ट्रॅक्ट कधी होते? वेन मॅक्सिमम पॉवर इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम अ बॅटरी when the external resistance is equal in value with the internal resistance. त्या EMF चा इंटरनल रेजिस्टन्स समजा 2 असेल आणि तुम्ही अशा सेलला तुम्ही बाहेरचा पण 2च ओहम कनेक्ट केला, at that instant, at that time the cell can give out, it can send, it can give out maximum power. Okay, this is the condition for maximum power, condition for P max. अच्छा, मॅक्सिमम पॉवरची व्हॅल्यू किती आहे? मग काय करा, पॉवर, या पॉवरमध्ये तुम्ही आर इक्वल टू आर टाकून बघा, किंवा तुमच्या चारही ऑप्शन्समध्ये कॅपिटल आर कुठेच नाही ना, मग कॅपिटल आरच्या ठिकाणी स्मॉल आर ने रिप्लेस करून टाका. म्हणजे काय मला मिळेल? पी मॅक्स इज इक्वल टू, पुट इट हिअर, काय तर ई स्क्वेअर अपॉन 2r चा होल स्क्वेअर ना, ई स्क्वेअर स्मॉल आर अपॉन 2r होल स्क्वेअर, म्हणजे काय झालं? ई स्क्वेअर बाय 4r. अरे कळतंय?
असं काहीतरी आन्सर तुमचं यायला पाहिजे. E²/4R. सी ऑप्शन दिसतो तुम्हाला. येस, दिस इज पी मॅक्स. हा एक स्टँडर्ड रिझल्ट आहे. दिस इज अ स्टँडर्ड रिझल्ट. हा तुमच्या लक्षात राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही, आय विल रिकमेंड, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये हा एक स्टार मारून लिहा, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम. या ह्याच्यात एक ॲडिशनल किंवा असं एक म्हणून लिहा. काय लिहिणार तुम्ही? मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम इज अ थिअरम that gives us condition for extracting maximum power from a given cell. From a given cell. ही सेल आहे ना? ओके. आणि लिहा, हे असं डायग्राम काढा, हे लिहा, राईट दिस मॅथ आणि इथपर्यंत या. म्हणजे ही कंडिशन झाली ती. आणि मॅक्सिमम पॉवरची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती असते? E²/4R. कळतंय? फाईन. हे लिहून घ्या. पुढे, voltmeter of range 3 volt and resistance 200 ohm cannot be converted into an ammeter of range. बघा, हे कसं करणार बघा. ओके, त्यांनी काय म्हणलेलं आहे, त्या व्होल्टमीटरची रेंज किती आहे? 3 व्होल्ट आहे आणि त्याचा रेझिस्टन्स 200 ओहम आहे. ओके, म्हणजे व्होल्टमीटर जो आहे आपल्याला, बेसिकली व्होल्टमीटर कसा असतो? असा असतो ना व्होल्टमीटर. ओके, ह्याच्या आत काय असतं मला घेणं देणं नाही आहे, पण ह्याला व्होल्टमीटर म्हणतो मी. ओके, तर ह्याच्या टोटल रेझिस्टन्स, व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स 200 म्हणलाय, म्हणजे टोटल रेझिस्टन्स किती आहे? 200 ओम आहे. अच्छा, आणि हे किती? ह्याची मॅक्सिमम रेंज म्हणजे काय? मॅक्सिमम किती मोजू शकतो? हा मॅक्सिमम, ह्याची रेंज 3 व्होल्ट दिलेली आहे, म्हणजे व्ही मॅक्स किती मोजू शकतो? हा 3 व्होल्ट ना. ओके, मग मला आय मॅक्स काढता येईल का? कॅन आय फाइंड आय मॅक्स? किती मॅक्सिमम करंट त्यातनं पास होऊ शकतो? आय मॅक्स इक्वल टू V/R ना, म्हणजे 3/200 मेक्स इट 0.015 एम्पियर, म्हणजे 15 मिली एम्पियर, असं म्हणता येईल का मला? अच्छा, म्हणजे टोटल करंट यातनं किती पास होऊ शकतो? 15 मिली एम्पियर या गिवन सेटअप मधनं. अच्छा, मला सांगा, जर 15 एम्पियर पेक्षा जास्त, मिली एम्पियर पेक्षा जास्त करंट पास झाला तर काय होईल? गॅल्व्हॅनोमीटरची कॉईल जळून जाईल. आपण बघितलं सगळं डिस्कशन. ओके, ठीक आहे. म्हणजे हा व्होल्टमीटर जर मी आहे तसा ॲमीटर म्हणून वापरायचा असेल, मला आहे तसा. आता मला सांगा, ऍक्च्युअली काटा कुठं असतो? काटा, डायल कुठं असतो? गॅल्व्हॅनोमीटरचा डायल आहे ना हा. अच्छा, पण मला सांगा, गॅल्व्हॅनोमीटर डायल मी तुम्हाला काय शिकवलं होतं अगोदर? व्होल्टमीटर मध्ये काय होत असतं? हा डायल तर गॅल्व्हॅनोमीटरचाच डायल आहे. ओके ओके, आणि असं डायल आहे, हा डायल असं करंट पास झालं की असं दाखवतो डायरेक्ट. ठीक आहे, पण आता हा गॅल्व्हॅनोमीटर डायल आहे, समजा 10 मिली एम्पियर, समजा 10 मिली एम्पियर, किंवा आपण फुल स्केल म्हणू, फुल रिडिंग झालंय, फुल रिडिंग. आणि फुल रिडिंग किती जाऊ शकतं? 15 मिली एम्पियर जाऊ शकतं. अरे कळतंय? हा, पण मी काय करतो, या 15 मिली एम्पियरला 200 ने मल्टिप्लाय करतो. किती होतं? 200 ने मल्टिप्लाय केलं 15 मिली एम्पियरला तर 3 होतं. म्हणून मी हे स्टिकर 15 मिली एम्पियरचा चेंज करतो आणि इथं लिहितो 3 व्होल्ट. कळतंय? आणि म्हणून तो म्हणतो आपण 3 व्होल्ट दाखवतोय. लक्षात घ्या. समजा इथं हे किती होतं? 15 मिली एम्पियर ना. समजा इथं 10 मिली एम्पियर, समजा मी करंट एकदाचा पास केला आणि तो 10 मिली एम्पियरला दाखवतोय. ओके, आणि 10 मिली एम्पियरला 200 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे किती झालं? 2 व्होल्ट. किती झालं? 2 व्होल्ट. म्हणजे मी हे स्टिकर चेंज करतो आणि इथं काय लिहितो? 2 व्होल्ट. बरोबर ना? तुम्हाला सांगितलं होतं मी की कसं असतं व्होल्टमीटर मध्ये, IG इंटू R प्लस एस. या ठिकाणी R प्लस एस ची व्हॅल्यू किती आहे? 200. 200 ने मल्टिप्लाय करतो IG ला आणि डायरेक्ट व्ही ची व्हॅल्यू आहे ती स्टिकरच चेंज करून टाकतो मी, रिकॅलिब्रेट करतो. नाहीतर काय करावं लागलं असतं, दरवेळेला करंट मोजा आणि करंटला रेझिस्टन्सनी मल्टिप्लाय करा आणि हे व्होल्टेजची व्हॅल्यू काढा. असं होणं शक्य नाही. असं करण्यापेक्षा आपण स्टिकर चेंज केलेला असतो ना व्होल्टमीटर मध्ये. दिस इज अ व्होल्टमीटर डायल. व्होल्टमीटर डायल आहे ही, पण ऍक्च्युअली हा काटा दाखवत काय असतो? करंट दाखवत असतो. पण मी त्याला करंटला त्याच्या रेझिस्टन्सनी मल्टिप्लाय करून स्टिकरच चेंज करतो, म्हणजे मला रिडिंग सोपं जातं. ओके, दॅट इज फर्स्ट पॉईंट. अच्छा, म्हणजे जर मी हा व्होल्टमीटर असं ठरवलं, नाही, मला हा व्होल्टमीटरच ॲमीटर म्हणून वापरायचा आहे,
किंवा आपल्या समजा लॅबमध्ये एक असं काहीतरी कमतरता आहे, देर इज सम प्रॉब्लेम, आणि फक्त सगळे वोल्ट मीटर शिल्लक राहील, त्या मीटर काहीतरी झालेत प्रॉब्लेम, म्हणजे मला वोल्ट मीटरचा ॲमीटर म्हणून वापरायचा जर असेल, तर हा वोल्ट मीटर आहे तसा उचलून मी वापरला ॲमीटर म्हणून, तर हा मॅक्सिमम किती मोजू शकतो? एवढं, 15 मिली अँपिअर. अच्छा, आता मला जर याची रेंज वाढवायची आहे, मला जर आता मी हा वोल्ट मीटर जर ॲमीटर म्हणून वापरतो आहे, आणि मला आता नाव दिस इज नो मोर अ वोल्ट मीटर, हा काय आहे ॲमीटर म्हणून वापरत असेल, आणि मला याची रेंज वाढवायची असेल, तर मला काय करता येईल? ॲमीटरची रेंज कशी वाढवतो आपण? ॲमीटरला रेंज वाढत असेल तर काय करतो? ह्याचा रेजिस्टन्स कमी करायचं ना, म्हणजे रेंज वाढत येईल. ह्याचा रेजिस्टन्स कमी व्हायला पाहिजे, म्हणजे ह्याचा शंट लावता येतो. या ॲमीटरला, या असेंब्लीला एक शंट जोडला की काय झालं? ह्याची रेंज वाढली, या ॲमीटरची रेंज वाढली. अरे बघा, शंट लावला म्हणजे याचा टोटल रेजिस्टन्स कमी झाला. कमी म्हणजे जास्त करंट फ्लो होईल, आता म्हणजे जास्त करंट मोजेल. बर, म्हणजे 15 मिली अँपिअर पेक्षा जास्त करंट मोजता येऊ शकतो का मला? येस, थेरोटिकली येस, आय कॅन. का? कसं करता येईल? एक शंट जोडा, अजून एक शंट जोडला, एकदम भला मोठा शंट जोडा, म्हणजे त्याने काय होईल? वेल, नॉट भला मोठा शंट, व्हॅल्यू कमी असलेला लहानातला लहान शंट जोडा. म्हणजे काय होतं? मॅक्सिमम करंट रेंज वाढता येते. ॲमीटर कॅन रीड मेजर हायर करंट्स. ओके, म्हणजे 15 मिली अँपिअरच्या ऐवजी 40 मिली अँपिअर, 100 मिली अँपिअर इट कॅन मेजर, येस. पण ह्याची रेंज कमी करता येत नाही. अरे कळतंय का तुम्हाला? 15 मिली अँपिअर पेक्षा म्हणजे कमी रेंज करता येणार नाही. कमी येणार नाही म्हणजे काय? बघा, ह्याच्यापेक्षा कमी करता कसं येत नाही? शंट जोडला ॲमीटरला तर काय होतं? जास्त करंट पास होईल त्यातनं, कारण ह्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कमी झाला. कळतंय? म्हणजे ॲमीटर म्हणून जास्त करंट पास होईल, म्हणजे रेंज वाढवता येते पण रेंज कमी करता येत नाही. अरे कळतंय? हा, म्हणजे 15 मिली अँपिअर पेक्षा कमीचा करंट मला ॲमीटरचा मोजता येणार नाही तो. म्हणजे किती होईल? 10 मिली अँपिअर दिसतोय. 15च्या कमी 10 मिली अँपिअर दिसतोय ना. देअर इट इज, दॅट इज द आन्सर. भाऊ मागे त्यांनी काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे? 11चं आहे, मागे तर एक्सप्लेनेशन देतच नाहीत ते. ठीक आहे, तुम्हाला हे कळतंय का? बघा, मला सांगा तुम्ही रिप्लाय करून. अच्छा. 12th, द मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियोमीटर इज प्रेफर्ड इन कंपॅरिझन टू व्होल्टमीटर. बोला का? Potentiometer is more sensitive than voltmeter. Resistance of potentiometer is less than voltmeter. Potentiometer is cheaper. Potentiometer does not take current from the circuit. That's the main thing. Potentiometer does not, काय होतं माहिती का? व्होल्टमीटर जो आहे, व्होल्टमीटर आपण बघितला, एरर बघितला, व्होल्टमीटरमध्ये एरर येतो. काय एरर येतो? कारण आयडियली व्होल्टमीटरने स्वतःमध्ये करंट घ्यायला नाही पाहिजे, पण तो स्वतःमध्ये करंट घेतोय. आयडियल व्होल्टमीटरचा इन्फायनाईट असला पाहिजे रेजिस्टन्स, पण तसा असंच नाही ना, तर तो करंट काहीतरी घेतोय, त्यामुळे त्याच्यात काहीतरी एरर इनबिल्ट आहे, त्या व्होल्टमीटर बनवतोय. पण पोटेन्शिओमीटरचा हा प्रॉब्लेम नाही आहे, कारण पोटेन्शिओमीटर स्वतः करंट कन्झ्युम करत नाही. कळतंय? मी तुम्हाला पोटेन्शिओमीटर शिकवताना हा पॉईंट सांगितला होता, 12चा D. 13. When the resistance of 300 ohm is connected in series with the galvanometer resistance R, its range is V. To double the range, the resistance is connected. Okay, बघा काय करता येईल. इथं 1 मिनिट एक क्लीन करा. When the resistance of 100 ohm is connected in series with galvanometer of resistance R, its range is V. म्हणजे शंट किती झाला? V किती आहे तुम्हाला? IG इंटू R प्लस S ना. ओके, V किती म्हणलेलं त्यांनी? 100 ओहम आहे, तेव्हा त्याची रेंज V झाली. ओके, Hmm. 100 ओहम रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे, रेजिस्टन्स R. बरं, गॅल्व्हनोमीटरला R म्हणलेलं ना तिने. ओके, शंट to double its range, resistance of 1000 ohm is connected in series, but find R. काय प्रॉब्लेम आहे? डबल रेंज झाली ना. कधी झाली? जेव्हा 1000 कनेक्ट केला सिरीज मध्ये. असं आहे, तर तुम्हाला त्यांनी काय विचारलंय? R विचारलंय. फाइंड R करा, सॉल्व करा. जस्ट रेशो घ्या. काय येतं हे? 2 इज इक्वल टू R प्लस
1000 अपॉन आर प्लस 100. ओके, काय झालं? आर इज इक्वल टू 800. 2r इंटू 200 तिकडे गेले, 800 झाला, अर्थ झाला 1 झाला. असं काहीतरी आन्सर आहे काय? तर 800. येस, देअर इट इज. 13चा बी. ओके, 13चा यांनी सी का दिलंय? 900 दिलंय. कॅल्क्युलेशन गणलं का कुठं? हे काय होतं? 2r प्लस 200 इज इक्वल टू आर प्लस 1000 ना. सो आर इज इक्वल टू 800. बरोबर आहे? असं का? ओ नो, काय ॲम्बिग्युअस क्वेश्चन आहे. ॲक्च्युली काय आहे, त्यांनी काय म्हणलेलं आहे? डबल इट्स रेंज रेजिस्टन्स ऑफ 1000 ओम इज कनेक्टेड इन सिरीज. अच्छा, म्हणजे त्यांनी हे 100 ठेवून त्याच्यावरती 1000 लावलेलं आहे. क्लॅरिटी? नो क्लॅरिटी. ठीक आहे, आता येणार आन्सर 900. त्यांनी असं म्हणलेलं नाही आहे कुठंच की अगोदर आपण काय केलं, 100 होता तो 100 काढून 1000 लावला, असं झालं. तर 100 ठेवून 1000 आहे, म्हणजे ॲडिशनली. थोडा शब्द चांगले वापरले असते बरं झालं असतं. माहित नाही सीईटीचे लोक असं का करतात. 900. ठीक आहे. ओके, देअर इट इज. पुढे 14. पुढे what is it? So 14th. Okay, a 2-volt battery, 990 ohm resistor and potentiometer wire 2 meter length, all are connected in series. Of resistance potentiometer wire is of resistance of potentiometer wire is 10 ohm. Then the potential gradient. बर, काय म्हणलेलं आहे? 2 वोल्टची बॅटरी आहे, त्यातला 990 त्यांनी ओहम असं लावलेलं आहे, आणि पोटेन्शिओमीटर वायर आहे ही, आणि ह्याचा रेजिस्टन्स किती आहे? 10 ओहम आहे. ओके, ह्याचा रेजिस्टन्स 10 ओहम आहे. फाईन, असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर त्यांनी काय म्हणलं आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट किती झाला? हां, काय किती झाला? मला सांगा. करंट समजा आय फ्लो झाला यातनं, तर हा जर 0 वोल्ट घेतला मी, तर हा किती होईल? 2 वोल्ट होईल ना. आणि 2 वोल्ट आहे, तर इथं पण 2 वोल्ट राहील, आणि इथं 2 वोल्ट. हा 0 वोल्ट, म्हणजे इथं इथं पोटेन्शियल किती राहील? लक्षात घ्या. असा आय आर होणार ना, म्हणजे आय आरनी पोटेन्शियल ड्रॉप होणार. मला सांगा आयची व्हॅल्यू किती असेल? सगळ्यात पहिला आय इज इक्वल टू व्ही बाय आर. व्ही बाय टोटल आर किती आहे? 1000. म्हणजे 2 मिली एम्पियर करंट फ्लो होणार आहे. म्हणजे आय इंटू आर, याच्याने ड्रॉप होणार ना. आय इंटू आर म्हणजे 0. किंवा 2 इंटू 10⁻³ एम्पियर इंटू 10 ओहम, इतक्या वोल्टचा ड्रॉप होणार 2 वोल्टपासून इथं. आठवत आहे का? म्हणजे 2 इंटू 10⁻² वोल्ट इथं असणार. नाही, इतका ड्रॉप होणार. म्हणजे 0.02चा ड्रॉप होणार. म्हणजे इथलं पोटेन्शियल किती राहिलं? 1.98 असं काय तर राहील का? हे अरे, कळतंय का? ओके, 1.98 म्हणलं तर मग आता काढा पोटेन्शियल ग्रेडियंट. व्हॉट इज इट? डिफरन्स किती आहे? 0.02 इतका पोटेन्शियल डिफरन्स आहे, अपॉन लेंथ 2 मीटर आहे. म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट किती झाला? 0.01 वोल्ट पर मीटर. असा आन्सर काही आहे का? या सी. अरे, कळतंय? बघा काय म्हणलंय पुढचा क्वेश्चन. 15th बघा. द रेजिस्टन्स ऑफ एन ॲमीटर 13 ओहम and its scale is graduated for current up to 100 ampere. After an additional shunt has been connected to this ammeter, it becomes possible to measure current up to 750 ampere by this meter. Okay, the value of shunt resistance. Okay, simple आहे. त्यांनी काय म्हणलेलं आहे? त्यांनी एक असं ॲमीटर दिलेलं आहे. त्या ॲमीटरचं काय रेजिस्टन्स आहे? 13 ओहम आहे. ओके, आणि 13 ओहम असताना हा किती करंट मोजू शकतो? किती करंट मोजू शकतो? इट कॅन मेजर अप टू 100 एम्पियर ना. इट कॅन मेजर अप टू 100 एम्पियर. अच्छा, तर त्यांनी काय म्हणलं, ह्याला जर शंट जोडला, दिस इज फर्स्ट केस. आता मी जर ह्याला शंट जोडला तर कसं, किती करंट मोजू शकेल हा? आता बघा, हा एम्पियर आहे, ॲमीटर आहे, आणि ह्याला शंट रेजिस्टन्स एस जोडला. अच्छा,
हा 100 मोजू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय, 100 पेक्षा जास्त करंट पास झाला, मॅक्सिमम 100 मोजू शकतो म्हणजे काय, इफ आय पास मोर दॅन 100 अँपियर हा जळून जाईल. म्हणजे ह्याचं लिमिट किती आहे, 100 अँपियरच आहे. अरे कळतंय? ओके. तर तरी आणि मला किती करंट मोजता येईल, मला हा करंट मोजता येईल ना आय, आणि हे काय असतं आय मायनस 100 असं असेल ना हे. त्यांनी काय विचारलेलं आहे, त्यांनी विचारलेलं आहे मला किती करंट मोजता येईल, म्हणजे तुम्ही आय विचारलेलं आहे. ओके, आता कसं करणार, हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणजे काय दोघांच्या अक्रॉस पोटेन्शियल सेम आहे. पोटेन्शियल म्हणजे आय आर, म्हणजे काय लिहितो मी, आय मायनस 100 इंटू एस शुड बी इक्वल टू 100 एम्पियर इंटू 13 ओहम ना, हे इंटू 13 ओहम. अरे कळतंय? हा, आणि त्यांनी हे आय काय सांगितलेलं आहे, आय हे पण दिलेलं ना, आय थिंक 750 दिलेलं आहे. अच्छा, दिस इज गिवन टू यू 750. ओके, 750 जर असेल तर मग हे काय झालं, हे झालं 650 ना, हे 650 एम्पियर झालं. मग 650 इंटू शंट. ओके, करा, तुम्हाला शंट रेजिस्टन्स काढायचा आहे. 13 पाहिजे 65 आणि हे 2 आन्सर. किंवा तुम्हाला तो फॉर्म्युला जर माहिती असेल, ह्याचा पाठ असेल, तर आय इक्वल टू आय जी 1 प्लस आर बाय एस, तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत असेल तर हा वापरा. आय किती आहे, आय किती मोजायला लागलाय आता, हा 750 मोजायला लागलाय. आय जी किती मोजू शकतो, 100 मोजू शकतो. 1 प्लस आर किती आहे, रेजिस्टन्स ऑफ द, आपण गॅल्व्हॅनोमीटर म्हणतो ना, पण आता हे ॲमीटर गॅल्व्हॅनोमीटर सगळंच काम करेल. ओके, आणि हा शंट जो तुम्हाला काढायचा आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा. हे काय येतं, 15 पाहिजे 75, 5 दोन्ही 10 आणि -1 इक्वल टू 13 बाय शंट, म्हणजे 13 बाय शंट हे किती होतं, 13 बाय 2 होईल ना, म्हणजे शंटची व्हॅल्यू 2 ओहम. असे काढा, अप टू यू. कळतंय? दिस इज अ गुड क्वेश्चन. पुढे ओके, एक मिनिट, हे मी जस्ट इरेज करतो. बरं, काय म्हणतात ते, galvanometer of resistance 50 ohm is connected to a battery of 3 volt along with a resistance of 2950 in series. But full scale deflection of 30 divisions is obtained in galvanometer. In order to reduce this deflection to 20 divisions, the resistance in series should be. बघा, नाईस क्वेश्चन. असं त्यांनी गॅल्व्हॅनोमीटर लावलेला आहे, गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आहे 50 ओहम, आणि त्याच्याबरोबर एक सिरीजमध्ये रेजिस्टन्स आहे 2950 ओहम. अच्छा, असं आहे, आणि ह्याला 3 व्होल्टच्या बॅटरीला कनेक्ट केलेलं आहे. ओके, आणि अशा इन्स्टंट जेव्हा असं केलं होतं तेव्हा काय झालं, फुल स्केल डिफ्लेक्शन मिळालं. म्हणजे हे आय जी किती फ्लो होईल मला सांगा, आय जी इज इक्वल टू व्ही बाय आर ना, व्ही बाय आर 3000 म्हणजे काय 1 मिली एम्पियर. अच्छा, इतका करंट मॅक्सिमम, इतका करंट फ्लो झाला, आणि या फ्लोला ह्याचं काय झालं, मॅक्सिमम फुल स्केल डिफ्लेक्शन झालं 30 डिव्हिजन पर्यंत. फुल स्केल म्हणजे 30 डिव्हिजन पर्यंत झालं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, आता हे सिरीजचा रेजिस्टन्स हा किती असायला पाहिजे, हा रेजिस्टन्स ह्याला समजा म्हणलो आर, हा आर रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, म्हणजे काय होईल, हे डिफ्लेक्शन जे 30 डिव्हिजन पर्यंत झालं होतं, ते डिफ्लेक्शन आता किती होईल, इन ऑर्डर टू रिड्यूस द डिफ्लेक्शन टू 20 डिव्हिजन्स, म्हणजे ते 20 डिव्हिजनला येईल. अच्छा, मला एक सांगा, 20 डिव्हिजनला यायचं असेल तर करंट किती फ्लो झाला पाहिजे, म्हणजे इथलं 20 डिव्हिजन दाखवेल. सगळ्यात पहिली गोष्ट सांगा मला सांगा, 1 मिली एम्पियर करंट, 1 मिली एम्पियर करंट असेल तर तो 30 डिव्हिजन जातो, काटा 30 डिव्हिजन गेला. ओके, म्हणजे मला तुम्ही युनिटरी मेथडनी काढता येईल का, की 20 डिव्हिजन्स ला 20 डिव्हिजन्स क्रॉस व्हायला किती करंट पास व्हायला पाहिजे, हे मला काढता येईल का. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे काय, मला हे किती अननोन एक्स कसं काढणार, एक्स इज इक्वल टू 20 बाय 30 इंटू 1 मिली एम्पियर, म्हणजे 2/3 मिली एम्पियर. ओके, इतका करंट जायला पाहिजे. इतका करंट जेव्हा यातनं फ्लो होईल तेव्हा हे 30 डिव्हिजनच्या ऐवजी 20 डिव्हिजनच दाखवेल डिफ्लेक्शन. अच्छा, आता इतकं करंट जर यातनं फ्लो व्हायचं असेल
तर मग हा रेझिस्टन्स किती पाहिजे, हा रेझिस्टन्स आर समजून घेऊ आणि व्ही बाय आर असतो ना, व्ही बाय टोटल रेझिस्टन्स 50 प्लस आर कळतंय. आणि व्ही किती आहे 3 व्होल्ट, हे किती आहे 3 व्होल्ट. अच्छा तुम्हाला आता सॉल्व्ह करायचं आहे, कसं करणार, आणि आरची व्हॅल्यू काढा. क्रॉस मल्टिप्लाय करा, 100 प्लस 2r इज इक्वल टू, हे 9 झाले, पण हे मिली अँपियर आहे म्हणजे 10 टू पॉवर -3 आहे, ते विसरायचं नाही. हे 10 टू पॉवर -3 गेलं की +3 होणार ना, म्हणजे हे झालं 9000, असं लिहू मेला. ओके 9000 लिहिलं. सो व्हॉट नेक्स्ट, आर इज इक्वल टू, हे इथं गेलं म्हणजे 8000 झालं, नाही वेल असं डिवाइड करा, 4500 -50 ना, म्हणजे काय झालं हे 4450 ओहम रेजिस्टर. कळतंय का, असा आन्सर आहे का इथं पुढे दिसतंय का. ओके 4450 इज द आन्सर. कळतंय, नाईस क्वेश्चन, गो थ्रू. ओके पुढे बघा 17. Potentiometer measures the potential difference between more accurately than a voltmeter because again same current. It does not draw current from external circuit. कळतंय, पोटेन्शिओमीटर बाहेर स्वतःसाठी करंट खात नाही, म्हणून दॅट इज द रिझन. व्होल्टमीटर स्वतः करंट खातो. ओके 18. The cell has EMF 2 volt and internal resistance this. The connected cell, okay, voltage across the cell will be. अरे करा ना, काय प्रॉब्लेम आहे. Cell has EMF 12 volt. ओके सॉरी 2 volt. सेलचा EMF किती आहे 2 volt. अच्छा, आणि इंटरनल रेजिस्टन्स आहे 0.1 ओहम, हा सेंट्रल रेजिस्टन्स आहे. तर म्हणजे काय म्हणणं आहे, इट इज कनेक्टेड टू 3.9 ओहम. 3.9 ओहमला कनेक्ट केलं सिरीजमध्ये असं. तर व्हॉट नेक्स्ट दे वॉन्ट टू आस्क इज व्होल्टेज अक्रॉस सेल विल बी. सेलच्या अक्रॉस व्होल्टेज किती राहील. अच्छा मला सांगा, ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज आठवतंय का, व्ही इज इक्वल टू ई मायनस आय आर असतं, कळतंय. हां मग व्हीच काढायचं आहे. व्ही इज इक्वल टू ई किती आहे 2 आहे, मायनस आय, आय किती आहे आय, आय काढा. आय इज इक्वल टू ई बाय आर प्लस आर ना. ई किती आहे 2 व्होल्ट, आर प्लस आर किती आहे 4, म्हणजे झालं 0.5 एम्पियर. म्हणजे हे काय 0.5 इंटू आर 0.1, हे काय झालं 0.05, म्हणजे हे 1.95. आन्सर 1.95. 18th. 19. Is it possible that any battery has some constant value of EMF but the potential difference between the plates is 0? Why not? असं कधी होईल, जेव्हा इंटरनल रेजिस्टन्स, बघू आपण ऑप्शन्स वाचू. असं नॉट पॉसिबल, हा एक ऑप्शन आहे. येस इफ अनदर आयडेंटिकल बॅटरी इज जॉईंड इन सिरीज. येस इफ अनदर आयडेंटिकल बॅटरी इज जॉईंड इन अपोजिशन. येस पॉसिबल इफ अनदर सिमिलर बॅटरी इज जॉईंड इन पॅरलल. अच्छा मला सांगा, ऑपोजिशन मध्ये होईलच ना हे, कळतंय का. जर याचा EMF 2 व्होल्ट आहे आणि मी याला अपोजिशन बॅटरी जोडली 2 व्होल्ट, आता मला सांगा ह्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला ना. हे +2 -2, कारण हा असा करंट पाठवायचा प्रयत्न करेल आणि हा असा करंट पाठवायचा प्रयत्न करेल. ॲज सिम्पल ॲज दिस. आपण बघितलं ना हे. आणि जर अशी बॅटरी असेल आणि अशी बॅटरी असेल, हे आता हे 2 व्होल्ट आणि हे 2 व्होल्ट हे एकमेकांना असिस्ट करतील, म्हणजे टोटल किती झाले 4 व्होल्ट झाले आणि हे टोटल झाले 0, म्हणजे हेच ऑप्शन आहे ना, कळतंय. येस इट इज पॉसिबल when joined in opposition. 19th C. Okay 20. But to get maximum current through resistance of 2.5 ohm one can use, okay, to get maximum current through resistance of 2.5 ohm one can use m rows of cells, each row having n cells, and internal resistance of each cell is 0.5 ohm. What are the values of n and m if total number of cells is 45? Good question. बघा बोर्ड क्लीन करूयात आपण. अच्छा बघा,
हा तो 2.5 ओहम रेजिस्टन्स आहे, त्याच्यातनं मला मॅक्सिमम करंट पाठवायचं आहे. ओके. आणि इथं काय आहे, 1 सेल, 2 सेल, असे ते किती सेल्स आहेत, n सेल्स आहेत. आणि असे किती आहेत, m रोज आहेत. कळतंय का? आपण असं सिमिलर केलेलं आहे, तुम्हाला शिकवताना असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे मी. ओके, तुम्ही ट्राय करा, केलेलं असेल तर बघा. ओके, तर मला हे कसं रिप्लेस करता येईल, मला सांगा. एक रो ह्याच्यात याचं इफेक्टिव्ह सेल किती झाली ह्याच्यात, हे झाली n टाइम्स e सिरीजमध्ये आहेत. आणि याचा इफेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स काय झाला, nr. अच्छा, आता हे ne आणि nr पॅरलल मध्ये झाले, म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय आहे, म्हणजे मला जर एकाच ह्यानी रिप्लेस करायचं असेल, एकाच सेल आणि एकाच बॅटरीनी, तर कसं करता येईल, हे काय होईल, पॅरलल मध्ये सेल्स एनीचे एनीच राहील ना, आणि एन आर असे एम पॅरलल, म्हणजे काय झालं, हे एन आर बाय एम असं झालं. आणि हे काय असं 2.5 ओहम रेजिस्टन्स आहे. त्यातनं करंट आता हा किती आय पाठवतोय, तर आय मॅक्सिमम असण्यासाठी एम आणि एन ची व्हॅल्यू काय पाहिजे, असं क्वेश्चन आहे. म्हणजे सध्या आय ची व्हॅल्यू सांगा मला काय आहे, आय आहे व्ही बाय आर ना. व्ही किती आहे, एन ई बाय आर, एन आर प्लस एम प्लस 2.5 म्हणजे 5/2 लिहू याला. ओके फाईन, मला आय मॅक्सिमम पाहिजे. मग कसं करता येईल, या एनला खाली घेतो मी, कॅन राईट लाईक दिस, ई इज इक्वल टू एनला खाली घेतो, असं लिहू का मला, आर बाय एम प्लस 5/2n असं लिहू का. अरे कळतंय का काय केलंय मी, एनला खाली घेतलं. ओके, आता ई मॅक्सिमम पाहिजे असेल तर हे मिनिमम पाहिजे, डिनॉमिनेटर मिनिमम पाहिजे. ओके, मिनिमम कसं काढता येईल, एक तर एक गोष्ट काय तुम्ही सिंपल करा, एम आणि एनच्या व्हॅल्यूज टाकून बघा, कुठल्या एम आणि एनच्या व्हॅल्यूजला हे मिनिमम येतं हे बघा. यू कॅन दॅट वे यू कॅन डू इट. ओके, अच्छा, त्यांनी आरची व्हॅल्यू दिलेली आहे ना, स्मॉल आरची व्हॅल्यू काय दिलेली आहे, ती 0.5 दिलेली आहे. थिंक कुठे गेला प्रॉब्लेम, 0.5 दिलेली आहे. ओके, म्हणजे स्मॉल आरची व्हॅल्यू हाफ आहे, म्हणजे दिस इज ऑल्सो 1/2. ओके, म्हणजे थोडा तुम्ही सिम्पल करता आलं असतं हे दिस इज इक्वल टू 2e, आणि काय झालं हे 1/m प्लस 5/n. ओके, आता दिस व्हॅल्यू शुड बी लिस्ट, ही व्हॅल्यू लिस्ट कधी येते सांगा, ऑप्शन्सवरनं जा सरळ, त्याला डिफरन्शिएशन करून ते त्याला घाणेरडच होऊन बसेल ते. जस्ट यूज ऑब्झर्व ऑप्शन्स. पहिलं काय ऑप्शन्स आहे, एम इज इक्वल टू 3, एन इज इक्वल टू 15. काय टाकायचं, म्हणजे काय होईल हे व्हॅल्यू, ह्याला जर मी डिनॉमिनेटर डी म्हणला, तर डिनॉमिनेटर काय येईल, मी 1/3 प्लस 5/15, म्हणजे काय झालं हे 2/3 येईल ना हे. कळतंय का, हा झाला पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शनचा काय होता, पहिला आहे, दुसरा ऑप्शन आहे एम इज इक्वल टू 5 आणि एन इज इक्वल टू 9, म्हणजे काय डिनॉमिनेटर काय आहे ह्या 5 प्लस 5/9. ओके, 25 आणि 10 35, 34/45. अरे बापरे, हा 0.66 येतो, हा 0.45. इज गोना बी टफ. 45 इंटू 6, 24, 270. ऑल राईट, 7. ओके, म्हणजे हे काहीतरी असं काहीतरी जात आहे, पुढे जात आहे, 0.7च्या पुढे जात आहे. हे पुढचं मला काय माहित नाही, म्हणजे मला तरी लिस्टच पाहिजे ना, म्हणजे लिस्ट आतापर्यंत तरी हेच आहे, म्हणजे हेच आन्सर दुसरा बिलकुल नाही. तिसरं, एम ची व्हॅल्यू काय आहे 9 आहे, आणि हे एन ची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे काय झालं 1/9 प्लस 5/5 मेक्स इट 10/9. ओके, 10/9 म्हणजे 1 पॉईंट समथिंग, हे तर असणारच नाही, मला कमीत कमी पाहिजे. म्हणजे फोर्थ काय येतं, 15 आणि 3 ना, एम ची व्हॅल्यू 15 आणि एन ची व्हॅल्यू 3, म्हणजे हे झालं 1/15 प्लस 5/3, हे 26/15, म्हणजे हे
1 पॉईंट काहीतरी झालं, म्हणजे हे कमीत नाहीच आहे, सगळ्यात कमी म्हणजे हेच आहे. फर्स्ट ऑप्शन कमीत कमी शुड बी द आन्सर. ओके, हे तुम्हाला जर अजून शिस्तीत सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला फार खेळावं लागेल. दिस इज द बेस्ट वे टू सॉल्व्ह इट. कळतंय? ओके, पुढे बघायचं का? देअर इट इज. 21st. A potential difference is applied across the ends of a metallic wire. If the potential difference is doubled, the drift velocity will be. Okay, बघा. ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि पोटेन्शियल डिफरन्सचं काय रिलेशन लावता येईल? मला सांगा, ड्रिफ्ट वेलॉसिटी काय असते? I बाय NEA ना, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, A फॉर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, आता मला सांगा, जर I काय आहे? V बाय R ना, V बाय RNEA. हे V आणि हे V कट करू नका, हे ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे. अरे, पोटेन्शियल डिफरन्स डबल केला तर ड्रिफ्ट वेलॉसिटी डबल होणार ना, ॲज सिम्पल एज दिस. कळतंय? पुढे 22nd. A current of 0.01 milliampere passes through potentiometer wire of resistivity this, okay, and area of cross section this. Potential gradient is. अच्छा, बघा जरा बोर्ड. काय करता येईल? ओके, पहिला रेजिस्टन्स काढता येईल का त्याचा? आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स काय असतो? रो एल बाय ए. व्हॉट इज रो? रो काय दिलाय? ओके, 10 to power 9. एक मिनिट, क्वेश्चन हरवतो. 9 ओहम सेंटीमीटर ना. ओके, म्हणजे 10 to power 9 ओहम सेंटीमीटर म्हणजे 10 to power 7 ओहम मीटर. ओके, हा रेजिस्टन्स, हा झाला रोची व्हॅल्यू इंटू एल, लेंथ एलच घ्या, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती दिलेला आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे 10 to power -2 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे 10 to power -2 × 10 to power -4 मीटर स्क्वेअर झाला. अच्छा, म्हणजे हे काय झालं? 10 to power -6 वरती गेला 10 to power 13 ओहम एल ओहम इतका रेजिस्टन्स झाला. एल, त्याची लेंथ एल घेतली त्याची. ओके, तर पोटेन्शियल ग्रेडियंट, व्हॉट इज पोटेन्शियल ग्रेडियंट? V इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू टोटल पोटेन्शियल डिफरन्स अपॉन लेंथ ना. पोटेन्शियल डिफरन्स काय असते? I इंटू R अपॉन लेंथ. व्हॉट इज I? I आहे किती करंट पास होतो त्यातनं? 0.01 मिली एम्पियर, म्हणजे 10 to power -5 इंटू रेजिस्टन्स 10 to power 13 L अपॉन L, म्हणजे किती आला ग्रेडियंट? L आणि L कट झाला, 10 to power 9 8 वोल्ट पर मीटर. दॅट शुड बी द आन्सर. 22 D. ओके, पुढे. A thick wire is stretched so that the length becomes 2 times, assuming that there is no change in its density. Then what is the ratio of change in resistance of the wire to the initial resistance of the wire? Okay, सेम क्वेश्चन आलेला आहे. डेन्सिटी चेंज होत नाही म्हणजे काय? तेच ना, R1 ρ1 इक्वल टू ρ2, म्हणजे हे M1 V1 इक्वल टू M2 V2. मला सांगा, इनिशियल मासच फायनल मास असणार आहे, कारण तीच स्ट्रेच केली आहे म्हणल्यानंतर V1 इक्वल टू V2 असायलाच पाहिजे. व्हॉल्यूम 1 शुड बी इक्वल टू व्हॉल्यूम 2. हां, आणि तुम्हाला सांगितलं ना मी, स्ट्रेच केल्यानंतर काय होतं? n² टाइम्स होतो ना. तर किती त्यांनी डबल स्ट्रेच केली ना, 2 टाइम्स, म्हणजे 4 टाइम्स व्हायला पाहिजे. म्हणजे इनिशियल व्हॉट इज द रेशो ऑफ चेंज इन रेजिस्टन्स. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. त्यांनी काय म्हणलंय? आपण माहिती आहे की R2 बिकम्स n² टाइम्स R1 असं होतं ना, म्हणजे R2 बिकम्स 4R1. अरे कळतंय? 4R1, पण चेंज किती झाला? चेंज झाला 3 झाला ना, डेल्टा R. अरे कळतंय? डेल्टा R1 बरोबर ना. चेंज काय झाला? फायनल मायनस इनिशियल, मीन 3R1. म्हणून रेशो काय झाला? त्यांनी रेशो चेंज ऑफ रेजिस्टन्स टू इनिशियल रेजिस्टन्स विचारलेलं आहे, म्हणजे दॅट इज 3R1 बाय R1, म्हणजे 3:1.
याच्यात गडबड करून 4:1 किंवा 1:4 टिक मारायची गडबड करायची नाही. नीट क्वेश्चनचा शब्द वाचा. दे हॅव आस्क्ड यू रेशो ऑफ चेंज इन रेजिस्टन्स अपॉन इनिशियल रेजिस्टन्स. फायनल अपॉन इनिशियल म्हणलेलं नाहीये. ओके, 3:1 कळतंय का? ओके. 24. The length of resistance wire is increased by 10%. What is the corresponding change in the resistance of the wire? काय असणार आहे? Similar आहे. Length of the resistance of the wire is increased by 10%. What is the corresponding change in resistance of wire? R1 upon R2 is equal to L1 L2 चा होल स्क्वेअर. ओके, आता लेंथ तिने स्ट्रेच हा शब्द वापरलेला नाही इथं, पण त्यांनी काय द वायर ना, एका वायरची, द वायर म्हणजे दिस इज द पेन, आणि ह्याची लेंथ जर वाढवली म्हणजे देर इज ओनली ऑप्शन बाय स्ट्रेचिंग इट. असं काय त्यांनी म्हणलेलं नाही स्पेसिफिकली की नवीन अटॅच केलं वगैरे. व्हॉट इज करस्पॉन्डिंग चेंज इन द रेजिस्टन्स ऑफ द वायर? अच्छा, 10% चेंज झाला ना, काढा. 10% चेंज झाला म्हणजे काय, इनिशियल जर L1 असेल तर हा 10% चेंज म्हणजे हा 1.1 L1 राहील. अरे कळतंय? आता स्क्वेअर आहे ना, म्हणजे काय होईल, हे 1.21 असं होईल ना. ओके, मग मला काय पाहिजे, R2 बाय R1 इज इक्वल टू 1.21 असं होईल ना. मग ह्याचा डिव्हिडंडो करा म्हणजे काय होईल, R2 मायनस R1 बाय R1 इज इक्वल टू 0.21. अच्छा, हा काय झाला, हाच डेल्टा आर चेंज अपॉन ओरिजिनल. हे झालं, याला 100 ने मल्टिप्लाय करा म्हणजे नवीन किती झाला चेंज, 100 ने मल्टिप्लाय केला 21%. अरे झेपला का, 21% इज आन्सर. असं काय का आन्सर 21%? सी ऑप्शन, 24th सी, दॅट्स ट्रू. ओके. 25th, the resistors of a resistance 2, 4, 5 are connected in parallel, then total resistance. Wow. Toughest question. Okay. 26. What is the magnitude of the current in the circuit given? Again, toughest question. 30, 30, 60, 60 आणि 30, 60 आणि 30 parallel. म्हणजे 180 by 90 म्हणजे झालं 2 झालं 1 ampere. Should be answer. एक मिनिट, कॅल्क्युलेशन मिस्टेक. 30 तरी 60 आहे ना. ओके, 60 आणि 30 पॅरलल आहे ना, म्हणजे काय झालं, सायद्रिक 18, 1800, सॉरी नॉट 180, 1800 अपॉन 90 मेक्स इट 20, म्हणजे 20 म्हणजे V by R म्हणजे 1/10. आन्सर शुड बी 1/10 D. ओके, 2 wires of same material have length L and 12 and cross section 4AA. रेशो ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. ओके, 1:1. स्पेसिफिक रेजिस्टन्स काय असतो, रो. आणि रो जो आहे तो डायमेन्शनवर डिपेंड करत नाही, तो मटेरियल डिपेंड करतो. आणि त्यांनी म्हणले सेम मटेरियल म्हणजे आन्सर 1:1. त्यांनी तुम्हाला नुसतं ते L2L 4L खेळायला दिलेलं आहे. आन्सर डी आहे 27चं. ठीक आहे. ओके. 28. The resistance of 5 cm long wire is 10 ohm. It is uniformly stretched so that the length becomes 20 cm. The resistance of the wire. ओके, लेंथ 20 सेंटीमीटर झाली म्हणजे काय, चौपट वाढली ना. अगोदर 5 सेंटीमीटर होती, 4 टाइम्स वाढली म्हणजे रेजिस्टन्स 4चा स्क्वेअर टाइम्स वाढणार, 16 टाइम्स वाढणार म्हणजे 160. असं आन्सर आहे याचं 28चं ए. ऑलराईट, तर तुम्ही हे आता करू शकताय. 29. The effective resistance of two resistors in parallel is this. If one resistor is disconnected, the resistance becomes 4. म्हणजे त्यातला एक 4 आहे, एक 4 आहे तर दुसरा किती आहे, दुसरा जर R घेतला तर 4R अपॉन 4 प्लस R, 4R अपॉन 4 प्लस R इज इक्वल टू व्हॉट इज इट, 12/7. तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे हे 3 झाले. 7R इज इक्वल टू 12/3R म्हणजे काय झाले, R इज इक्वल टू 3. आन्सर. Okay. 30. A series combination of two resistors, 1 ohm each, is connected to 12 battery. Current flowing. Time pass सगळे questions. Electromotive force is the force by which able to maintain a constant. Constant potential difference, power,
रेझिस्टन्स आणि करंट. ओके, बघा व्ही इज इक्वल टू, मला सांगा, ई मायनस आय आर. ओके, सो इफ ई इज कॉन्स्टंट, डेफिनेटली द आउटपुट विल बी कॉन्स्टंट. कळतंय का? सो द पोटेन्शियल डिफरन्स, ओके, दॅट इज द फंडामेंटल थिंग ना. रेजिस्टन्स तर नाहीच नाही, रेजिस्टन्स तरी डिपेंड करत नाही ई एम एफ वर. रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ द सेल. पोटेन्शियल डिफरन्स ना, ऑब्विसली. 32, द battery of EMF 10 volt, internal resistance 3 ohm is connected in resistor. Okay, the resistor will be kara Ohm's law. Okay, fine. So there we are done with it. व्हिडिओ जरा मोठा झाला असेल. 32 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले, त्यातले एस्पेशली ॲमीटर व्होल्टमीटरचे क्वेश्चन्स जे आहेत आणि पोटेन्शिओमीटर, ह्याला थोडंसं जास्त काळजी करा, हे करा, केअरफुली राहायला लागेल. आणि एक टिपिकल आपल्याला एक पॅटर्न ठरला आता डोळ्यासमोर आला असेल कसे क्वेश्चन विचारतात सीईटी मध्ये. एक तर ते रॉड ताणला कमी केला, तो एक पॅटर्न झाला. दुसरा काय, पोटेन्शिओमीटर. त्यानंतर अजून कुठला होता, ॲमीटर व्होल्टमीटर कनेक्शन्स. हां, ते तुम्ही जरा एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा, त्यातले क्वेश्चन्स चांगले आले होते. बाकी सगळे क्वेश्चन्स फार सिम्पल होते. ठीक आहे, चला, विल मीट इन द नेक्स्ट डिस्कशन. बाय.